रात्री उरलेल्या भाकरीचं काय करायचं हे सकाळी समजत नाही. म्हणून आज मी काहीतरी वेगळाच पर्याय निवडला. तो म्हणजे भाकरीचा चिवडा करायचा. पहिल्यांदा कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर छान तडतडलं जिरं, की त्याच्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची आहे तर तुम्ही टाकू शकता, पण छान छान चव येते. यामध्ये टाकायची आहे कढीपत्त्याची मस्त छान जास्त पानं टाकायची आहेत आणि त्यानंतर टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. मस्त अशी खमंग फोडणी करायची आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे हळद, लाल तिखट आणि कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याने एक अप्रतिम चव येते. तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा. कोथिंबीर नक्की टाका आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला होता भाकरीचा चिवडा म्हणून. यामध्ये तुम्ही तळलेले शेंगदाणे टाकू शकता, नाहीतर दाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता. इथे मी टाकलं नाही आहे, मला आवडत नाही म्हणून. त्यानंतर यामध्ये मी भाकरीचे तुकडे टाकलेले आहेत. तुम्ही भाकरीचा चुरा केलात मिक्सरमधून तरीही चालतो आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि शेवटी आपण त्यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस तुम्ही नक्की टाका, छान अशी चव येते त्याला. आणि त्यानंतर आपण टाकायची अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. मी 2-3 मिनटं त्याला वाफ काढून दिलेली आहे. बघा किती मस्त असा भाकरीचा चिवडा आपला रेडी झाला आहे. खूप छान लागतो. तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा आणि मस्त मी आता खाते. तर बाय बाय.